आपल्याला ज्यावर श्रद्धा असते ती गोष्ट आपण मनापासून केली तर किती समाधान मिळतं ना आपल्याला. हो. थँक्यू सारंग सर. थँक्यू कशाबद्दल? तुम्ही विठुरायाची मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये ठेवली त्याबद्दल. खरं तर खूप आधीच मी मूर्ती ठेवायला हवी होती. काय माहिती का माझ्या डोक्यात नाही आलं ते. पण ठीक आहे, आता तू येतेस ना ऑफिसला, म्हटलं आता ठेवू, तुला पण बरं वाटेल. बरं मला सांग, तू ऑफिसला यायला लागली आहेस आता, तुझा अनुभव कसा आहे? फार वेगळा अनुभव आहे. म्हणजे इथे ऑफिसला आल्यावर मला कळतंय की तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी असते. इतकं काम करता तुम्ही. मी थोडा वेळ घराच्या बाहेर राहिले ना तरी घरी काय चाललं असेल, अमृता वहिनींवर एकटीवर कामाचा भार पडत असेल, हे सगळं चालू असतं माझ्या डोक्यात. आणि तुम्हाला तर एवढी मोठी कंपनी चालवायची असते. तुझी जर इच्छा असेल ना तर अमृता वहिनी तुला नाही थांबवणार. उलट अमृता वहिनी स्वतःहून म्हणेल तुला की जा घराबाहेर पड. जर तुला वाटत असेल तर खरंच काहीतरी कर. खरंच त्यांचं मन खूप मोठं आहे. अहो पण मला या ऑफिसला वगैरे यायला नाही जमणार. ते माझं काम नाही आहे ना. अगं पण हे आधीच का ठरवतेस तू? आधी करून तरी बघ. निष्कर्ष कशाला काढतेस आधीच? हा बोला आत्ता. हा ठीक आहे, जा तू जवळच आहे. सावली, आपल्याला ना इथे एका गावात जायचं आहे, जवळच आहे. तिथे जाऊयात आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. मला घरी सोडाल का? खूप कामं बाकी आहेत. मग जा ना तुम्ही. अगं जवळच आहे गाव, ते लगेच होईल. बरं ठीक आहे. चल. काय रे, अशी कशी बंद पडली? ते चालूच होती, अचानक बंद पडली आहे. चालू करतो थांब. ते दिसतंय मला. पण एक मिनिट, बंद पडलीये की तू मुद्दाम बंद पाडलीस बुबलू? हा असं करेन का मी तुझ्याबरोबर? मी असं कधीच नाही करणार तुझ्याबरोबर. प्रयत्न करतो. मी आहे ना तुझ्यासोबत यायलाच नको होतं. किरण असं नको ना बोलू, त्रास होतो मला. करतो ना, चालू करतो. तुझी शपथ, माझी शपथ, मी चालू करतो. बुबलू, एकतर माझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे आणि सारंग सरांची मीटिंग होती, मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाहीये. एक काम कर, तू सारंग दादाला फोन कर आणि सांग की बबलू दादाची बाईक, बबलू दादा नको, बबलूची बाईक बंद पडली, आलो येतो, थोडा उशीर लागेल. सांग. मी फोन विसरले. आता हे पण माझ्यामुळे झालं असेल ना? मी बोलले का तुला तसं? तू अशी चिडते, तसं काय मिस केलं सगळं. बुबलू हे बघ, ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्यात आज माझा पहिला दिवस असताना तुझ्यामुळे मी काही काम करू शकले नाहीये. कसं दिसतं ते? आता सारंग सर काय म्हणतील मला? हे बरं आहे, ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलंच खरं. मीच नोकरी लावली आणि मलाच बोलते. बुबलू, काय बोललास तू आता? असं कसं बोलू शकतोस तू? तू लावलंस मला नोकरीला म्हणजे? तुला काय वाटतं मला काय दुसरी नोकरी मिळणार नाही का? हा ठीक आहे, थोडा वेळ लागेल मला दुसरी नोकरी मिळायला, पण मिळेल मला दुसरी नोकरी, समजलं? किरण सॉरी चुकून बोललो ते. केक मारे आपण. करू सुरू. नमस्कार, मी सारंग मेंदळे. रूपम कॉस्मेटिक्स नावाची माझी कंपनी आहे. माझी आई तिलोत्तमा मेंदळे आणि वडील चंद्रकांत मेंदळे यांनी खूपच कष्टाने ही कंपनी उभी केली आहे. आम्ही सौंदर्य प्रसाधने तयार करतो आणि आत्ता आमच्या कंपनीने खूप मोठा निर्णय घेतला आहे. आम्हाला आयुर्वेदिक उत्पादनं तयार करायची आहेत, ज्यात सगळे नैसर्गिक घटक असतील. म्हणजे निसर्गामधून ज्या गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील त्या गोष्टींपासून. आम्ही खरं तर त्याच कारणासाठी इथे आलो. बरोबर आहे. अजून थोडा बारीक चिरतेस का? या घरात सगळ्यांनाच फिकेचे डोहाळे लागलेत वाटतं. अमृता विचित्र वागते आणि काय राजकुमारला माफ केलं. इडियट. आता ही तारा आयुष्यात कधीही किचनमध्ये पाय ठेवला नसेल हिने. आता किचनमध्ये काय करते, नाटकं दाखवतात नुसती. तारा, काय झालं, का रडतेस? वहिनी, कांदा कापायला सांगितला ना त्यांनी, म्हणून रडत नाही. काय वहिनी, पार्टनर बदलली की काय तुम्ही? दिसत नाहीये ती मूर्ख मुलगी कुठे?
ती आली नाही अजून. ओ म्हणून तिच्या जागी तू काम करतेस की काय? असं नाहीये वहिनी. मी म्हटलं आपल्या वहिनींकडून स्वयंपाक शिकून घ्यावा म्हणून मी त्यांना मदत करायला आले. आणि आता सोहम पण येतोय ना परत. अरे वा, घरात सगळे खूप जास्त आनंदात दिसत आहेत. हो मग का नसावेत का? नाही असं काही नाही आहे, असायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. बरं मला सांग, मूर्तीची स्थापना झाली का? हो झाली. बरं वहिनी, तुला बरं वाटतंय का? म्हणजे तू किचनमध्ये का आलीस? आराम करायचा ना. वहिनी तुम्हाला माहितीये का, राजदादांनी स्वतःहून त्यांच्या हाताने वहिनींना औषध पाजलंय म्हणून त्या लगेच बऱ्या झाल्या. व्हेरी गुड. एनिवे वहिनी, मला खूप जास्त भूक लागली, प्लीज मला वाढशील लवकर. हो. मग एनिवे, ती मुलगी मला सकाळपासून कुठेच दिसली नाहीये. नाही म्हणजे कुठे गायब बियब तर नाही झाली ना? नाहीतर किचनचं काम कायमचं सोडून गेली की काय? काय माहित, सावली आणि सारंग दोघेही नाही आलेत घरी. काय? ऑफिस मधून तरी घरी जातोय सांगून बाहेर पडले, मग गेले कुठे दोघे? तुमच्या गावच्या आसपास असलेल्या जंगलातून तुम्ही जर आम्हाला औषधी वनस्पती आणून दिल्या तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला योग्य मोबदला देऊ आणि गावच्या विकासासाठी पण मदत करू. हे बघा, काही अडचण असेल तर आपण चर्चा करूयात. सारंग साहेब, तुम्ही जे म्हणता ते आम्ही ऐकलं. आता आम्ही काय म्हणतो ते ऐका. गेल्या वेळी तुमच्यासारखी एक कंपनी आमच्याकडे आली होती, आम्ही त्यांना मदत केली. पण त्यानंतर आमच्या मागे आमच्या जंगलातील वनौषधे घेऊन जायला लागले ते. सारंग साहेब, आम्ही तुमच्यासारखे धंदेवाईक नाही. अहो या झाडांना आम्ही देवासमान मानतो. हे जंगल म्हणजे आमच्या आई आणि बापच आहेत. अहो याच्यावरच आमचं पोट चालतं, तेच आमचं रक्षण करतात. अहो त्या माणसाने आमच्या देवरातली झाडं तोडून टाकली म्हणून आम्ही त्यांना गावातून हाकलून लावलं. आणि आता मदत मागायला तुम्ही आलात, त्याच्यामुळे गावातली माणसं जरा कचरली, तेवढंच. अहो साहेब, हे पण तसंच करणार. सगळ्या कंपन्या एकसारख्याच असतात. हे बघा सारंग साहेब, आम्हाला आता विषयाची परीक्षा घ्यायची नाही. आमचा निर्णय झालाय, तुम्ही येऊ शकता. हे बघा, मला 2 मिनिटं जरा बोलू द्या प्लीज. मी तुम्हाला नाराज नाही करणार, तुमचे हक्क नाही मारणार मी, खरंच. अहो नकोच आम्हाला तुमचा शब्द. तुमचे पैसे नको, तुमचं काही नको आम्हाला. निघा इथनं. हो साहेब, सांगा तुम्ही यासने. हो निघा निघा निघा. चला. सारंग साहेब, आमचा निर्णय झालेला आहे, माफ करा आम्हाला, तुम्ही येऊ शकता. अहो थांबा. नाही ऐकणार सावली, ते माझं स्वप्न होतंय. पण जर जंगलामधून आपल्याला औषधी वनस्पती नाही मिळाली तर आपण प्रॉडक्ट तयार कसं करायचं? आणि आत्ताच्या डिस्कशनवरून मला नाही वाटत की ते ऐकतील आपलं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.